कायम लक्षात ठेवा, या अख्ख्या प्रिपरेशन मध्ये यू हॅव टू रिमेंबर दिस की you have to ask help whenever you want to do it. So help मागा, हे हॅरी पॉटर मधलं खूप फेमस स्टेटमेंट आहे. जो डंबलडोर असतो तो हॅरीला म्हणतो की हेल्प विल ऑलवेज गिव्हन टू दोज फॉर इट. की इफ यू डोंट आस्क फॉर इट, कळणार नाहीये की तुम्हाला हेल्पची गरज आहे, तुम्हाला मदतीची गरज आहे, तुम्हाला गायडन्सची गरज आहे. सो थोडंसं आहे ना, तो कमीपणा बाजूला ठेवायला लागणार आहे. तसं जाऊन विचारू मध्ये लक्षात ठेवा. Get help whenever you can and whenever you need. Don't sit on the problem. कारण तो प्रॉब्लेम मॅग्निफाय होणार आहे. आपल्याकडे एकच वर्ष आहे. We won't be able to figure out a lot of things on our own. जर तुम्ही ते करत बसलात, एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 वर्ष लागू शकतात. Certain things there is no need to figure out on your own. Let others do their job. So whenever you feel की help is important, seek help. Okay? अजून काय असेल ते विचारा. आपण थांबूया. काय आता वो अभी आने जाने के बाद में 1 साल के बाद आपको बताएगा कैसा काम करता है. आता तरी वी ऑल माझं ध्यान तेवढंच आहे जेवढं तुमचं आहे. जेवढं आपल्याला बाहेरून दिसतं, जेवढं आपल्याला दिसतं तेवढंच असतं. सिस्टम मध्ये गेल्यावर समजतं की काय चॅलेंजेस. मे बी तुमचं जेव्हा बॅच चालू असेल, असाल प्रिलिम्स वगैरे, अभ्यास महोत्सव, जे तुम्हाला आज प्रिपरेशन मध्ये चॅलेंजेस आहेत ना, तेच तुमचे ब्युरोक्रेसी मधले चॅलेंजेस आहेत. कारण तुम्हीच 2 वर्षांनी जाऊन ब्युरोक्रेसी चालवणार आहे. आज जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल ना, हे पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू, हाच ब्युरोक्रेसी मध्ये होणार आहे. हे करू का ते करू. आज जर तुम्हाला कोलॅबोरेटिव्हनेस जमत नसेल ना, एकलकोंडेपणा असेल, तोच ब्युरोक्रेसीचा प्रॉब्लेम. सायलोज मध्ये थिंकिंग करणं, हेल्प नाही करणं, टीम वर्क नाही. म्हणजे काय होतं, ह्या कट थ्रोट कॉम्पिटिशन मध्ये आपण खूप सेल्फिश होतो 2 वर्षामध्ये. वी जस्ट थिंक अबाउट माझे मार्क, मला टेस्ट लावायचे, मी कुणाला वेळ नाही देणार. ब्युरोक्रेसी तेच होते. हो, अरे पेटे राडे असतात. खूप मोठा ग्रुप होता. आम्ही एवढे सर्वात वात्रट बॅच. इट हॅज टू बी देअर बिकॉज वी आर आफ्टर ऑल ह्युमन्स. आपल्याला सर्व्हिसमध्ये जाऊन सुद्धा लोकांशी संपर्क करायचा आहे. तुम्ही 2 वर्षात एकलकोंडे, मला कोण नको. मग ते कसे असतात, मी बरेचसे ब्युरोक्रॅट्स बघितलेत, केबिन मध्ये असतात, बाहेर पिऊन सांगतो साहेब नाही येत आत. अरे मी म्हटलं, अरे साहेब माझ्या आत गेला. नाही साहेब नाही येत, नाही येत सांगतात. कामात येत नाही, साहेब नाही येत. विचार करा ना, कसलं भारी होईल. आता आपल्याला वाटतं कोणी आपल्याला डिस्टर्ब करू, नंतर एक माणूस ठेवायचा बाहेर दारावर सांगायला साहेब नाही येत. सो जे प्रॉब्लेम्स आता आपण फेस करतो ना, तेच प्रॉब्लेम्स उद्या ब्युरोक्रेसी फेस. बिकॉज कोण आहे ब्युरोक्रेसी. कालपर्यंत रिझल्ट लागायच्या आधीपर्यंत आय वॉज अ पार्ट ऑफ सिटीजन्स. अचानक एक रिझल्ट लागतो, आय बिकम द स्टेट कॅपिटल एस. नथिंग चेंजेस, नथिंग मच चेंजेस. जे तुम्ही आहात तीच ब्युरोक्रेसी असणार. लेट अस सी अजून काय कळतंय 2 वर्षात. ठीक आहे, थांबूयात मग ह्याच्यामध्ये. हा, स्ट्रेस यूज नाही द्यायचा, ह्याचा लोडच नाही घ्यायचा या गोष्टीचा. कधीच नाही लोड घ्यायचा या गोष्टीचा. दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ. लोड नाही घ्यायचा या गोष्टीचा. हे असं तसं काहीच नाही. स्ट्रेस नाही यायला पाहिजे. मी तर झोपून जायचं स्ट्रेस आला की काय, बिकॉज उपयोगच नाही. इफ यू कॅनॉट हँडल द स्ट्रेस ऑफ एन एक्झामिनेशन, हाउ विल यू हँडल द स्ट्रेस ऑफ द जॉब. टेल युअर सेल्फ दिस. ये तो सुरुवात आहे. घ्यायचा नाही स्ट्रेस. आला तर झोपून जायचं. काय हॉबी असेल ते करायचं. माझी हॉबीज रिडिंग आहे. सो आय यूज टू रीड. आय रेड अ लॉट प्रिपरेशन मध्ये सुद्धा. असं काही नाही. इट हेल्प्स. एसे मध्ये दिसतं, मार्क येतात प्रॉपर. ठीक आहे, चिल करा, लोड नाही घ्यायचा, हसत राहायचं. सिरियस तोंड करून प्रिपरेशन नाही. सुतकी चेहरे म्हणतात त्याला, सुतक लागल्यासारखे. असले चेहरे नाही करायचे, एकदम हसत खेळत करा. हा, कॉमन असेल हा विचारा. काय लोक कोणी विचारलं? विचार लोक. 5-6 तास होतो अभ्यास. प्रिलिम्सच्या आधी 8 तास तरी करा. मेन्सच्या आधी 8 तास करा. जोपर्यंत आपल्या मॉड्यूल चालू होतं तुम्ही काय करणार ना, 4 तासाच्या वर तुम्ही आपण बघितलं कुठून तुम्ही 6 तास पण नाही दाबू शकत शेड्यूल मध्ये तुमच्या. सो इट व्हेरीज. झोपणं, खाणं, पिणं, क्लास, मॉड्यूल सोडून उरलेला सगळ्या वेळ अभ्यास करायचा. दिस शुड बी द गोल्डन एज.
दुसरं काहीच नाही करायचंय, कमिटमेंट आपली ठेवायची. हे सगळं झालं ना, जे गरजेच्या गोष्टी आहेत ज्या मिस नाही करू शकत, हे सोडून अभ्यास करायचा. आपणच करप्ट आहे. अंटिल अँड अनलेस पीपल हे नाही होणार, कसं काढणार? हॅना अरेंट, पॉलिटिकल सायन्स. चलो, थांबायचं मग, तुम्हाला पण उशीर होईल जेवायला. थँक्यू सो मच. उपासना नाही झाली, सो थँक्यू. स्वारगेटच्या जवळ राहतो तर मग कदाचित पेठेत लाव ना. स्वारगेट वर इथे